टॉप 10 हेडलाईनचे प्रायोजक आहेत गोविंद पार्क बी. फक्त 19 लाखांत फलटणमध्ये रेडी पोझिशन लक्झरी फ्लॅट. नांदेड ते लातूर महामार्गावरील नांदगाव पाटीजवळ एसटी बस उलटली आहे. या अपघातात 36 प्रवासी जखमी झाले असून 6 प्रवासी गंभीर आहेत. ही एसटी बस अहमदपूरकडून लातूरकडे जात असताना दुचाकी अचानकपणे मध्ये आली. दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला असून अपघाताचे दृश्य CCTV मध्ये कैद झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या उद्यापासून आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान असा 1 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे या उपोषण करणार आहेत. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर मालमत्ता विरोधी पथकाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे चंदन जप्त केले असून एका मोठ्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात पोलिसांनी एका कंटेनरमध्ये लपवून नेले जात असलेले 10 ते 15 टन वजनी चंदन पकडले. या कारवाईमुळे आंतरराज्यीय तस्करांचे जाळे उघडकीस आले आहे. उत्तराखंडमधील माना येथे झालेल्या हिमस्खलनात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी 60 तास चाललेले बचावकार्य रविवारी सायंकाळी थांबवण्यात आलं. या दुर्घटनेत 8 कामगारांना आपला जीव गमवावा लागला तर 46 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात लष्कराला यश आलं आहे. सातारा येथील लिंगायत समाजाची स्मशानभूमी विकसित करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच दिली. महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ आणि लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाच्या वतीने मंत्री शिवेंद्रसिंहराजेंची नुकतीच भेट घेण्यात आली. भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका INS गुलदार महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे सोपवण्याचा सन्मान माण तालुक्याचे सुपुत्र कारवार नौदलाचे कॅप्टन जयवंत आनंदराव इंदलकर यांना मिळाला. गुलदार ही निवृत्त युद्धनौका नौदलाकडून महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे सोपवणारे नौदलाचे कॅप्टन जयवंत आनंदराव इंदलकर हे उकिरडे महिमानगडचे सुपुत्र आहेत. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटामध्ये ऑइल वाहतुकीचा टँकर बंद होऊन त्यामधून मोठ्या प्रमाणात ऑइलची गळती झाल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती. टँकरमधून गळती झालेल्या ऑइलमुळे असंख्य दुचाकी घसरून छोटे मोठे अपघात झाले. आमदार रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होताना पाहायला मिळतील असा दावा मावळचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातील नेते सुनील शेळके यांनी केला आहे. अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला. दहशतवादी हल्ला करणारा युवक पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIच्या संपर्कात होता. त्याने ISI कडून प्रशिक्षण घेतले होते. हल्ला करण्यासाठी त्याने राम मंदिराची रेकी केली असल्याचे समोर आले. विधानसभा निवडणूक निकालानंतरच्या 3 महिन्यांनी रिक्त 5 विधान परिषदेच्या जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. विधान परिषदेतील एकूण 5 आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त जागांवर निवडणूक होईल. शिवसेना शिंदे गट 1 अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 तर भाजपच्या 3 रिक्त जागांवर निवडणूक होईल. मार्च 10 ते मार्च 17 अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल. ताज्या घडामोडींच्या डेली अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.